खरं तर मी सगळ्यात पहिले पत्रकारांचे आभार मानतो की आमच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी तुम्ही इथे उपस्थित आहात। खरं तर ही एक योजना भारत सरकारतर्फे राबवली जाते। आपल्या घरामध्ये जे वयोश्री लोक असतात ज्यांचं वय 60च्या वरती असतं त्यांच्यासाठी ही योजना सरकार मोफत राबवत असते। पण या योजनेबाबत तळागाळापर्यंत माहिती पोचत नाही किंवा त्याचं साधनं पोचत नाहीत, त्यामुळे त्यांच्यापर्यंत त्या वस्तू मोफत जात नाहीत। तर त्या मोफत त्यांना मिळाव्यात यासाठी समाजातील एक समाजसेवक आणि समाजसेविका घटक कार्यरत असतो, जो स्थानिक नेतृत्वांच्या उपस्थितीमध्ये किंवा त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही असे उपक्रम राबवतो। आता संस्थेने हे जे सामान आहे याची एक लिस्ट बनवली होती। कॅम्प झालं होतं, एमको संस्थेचे लोक आली होती। त्यांनी आमच्याकडनं सिनियर सिटीजन लोकांचा डेटा घेतला, त्यांची तपासणी केली, त्यानंतर हे साहित्य केंद्र सरकारच्या मार्फत आमच्या संस्थेपर्यंत आले। किती वर्ष तुम्ही हे कार्य करत आहे? सर, संस्थेला आमच्या पुणे संघ परिवाराला आता 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत। मॅडमची संस्थेला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत। फार आधीपासून आम्ही या क्षेत्रामध्ये आहोत। काय काय तुम्ही त्यामध्ये व्हीलचेअर आहे, कंबोट चेअर आहेत, वॉकर आहे, कमरेचा पट्टा, मानेचा पट्टा आणि श्रवण यंत्र, कमरपट्टा, अशा अनेक गोष्टी। किती टोटल आहे वाटप करणार आहे? सर, आमचा आत्तापर्यंत आलेला काउंट हा 200 आहे। हा 400च्या घरात नक्कीच आहे। आहे मुक्ता नलावडे आणि हे जे कॅम्प ठेवलं आहे आम्ही ते विकलांग लोकांना पण दिव्यांग लोकांना पण माहिती नव्हतं आणि आम्ही त्या दिव्यांग लोकांना व्हीलचेअर आहे, कोमर आहे, जास्त करून कानाची मशीन आहे, ते आम्ही वाटप करतो। आणि ज्येष्ठ नागरिकांना पण आम्ही कोमर आहेत, व्हीलचेअर, पायाचा पट्टा, कमराचा पट्टा, मानाचा पट्टा वगैरे देतो। हे केंद्र सरकारची योजना आहे, पण काही लोकांना माहिती नसतं जास्त, ते आम्ही केंद्रामधून ते आणून लोकांना वाटतो आणि सहयोग करतो। आमची संस्था कायम विकलांग कल्याण संस्था दिव्यांगांना, सिनियर सिटीजनना, सगळ्यांना आम्ही मदत करतो। हे किती वर्ष तुम्ही हे कार्य करत आहे आणि हे देत आहे? आम्ही 2005 पासून मी चालू केली, कारण की माझी दोन्ही मुलं डेफ आहेत, दिव्यांग आहे, डेफ आहे, जे ऐकू नाही बोलू शकत नाही। तर माझं मुलांना जेवढं त्रास काढला तेवढं इतर लोकांनी काढावं नाही, त्यासाठी मी ही संस्था स्थापन केली पेरेंट्स मिळून। आणि आम्ही 2005 पासून हा कार्य करत आहोत। बरेच वेळा आम्ही लोकांनी कॅम्प पण लावलं, मशीनाचं कॅम्प लावलं, काही मुलांना शाळेची फीचं बंदोबस्त करून देतो, 10वीचं फॉर्म भरून देतो आणि नोकरीसाठी, लग्नासाठी आमची हे संस्था विकलांग कल्याणकारी संस्था नेहमी पुढे असते आणि सहयोग घेते। काय काय आहे वाटपमध्ये, काय काय आहे असेल? या वाटपमध्ये व्हीलचेअर आहे, कोमर आहे, मानाचा पट्टा आहे, कमरेचा पट्टा आहे, गुडघेचा पट्टा आहे आणि चष्मा वगैरे आहे। सगळ्यात प्रथम हा जो कार्यक्रम ऑर्गनाइज केलेला आहे तर विकलांग कल्याणकारी संस्था आहे आणि आमची पुण्याई सेवा संघ परिवार आहे, त्याचा मी सदस्य म्हणून इथे बोलत आहे। गेले 20-25 वर्ष आम्ही समाजामध्ये अनेक कार्यक्रम करतो आहे। त्यातलाच हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे आज, की जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्या समाजातील विभागातील, त्यांच्यासाठी गरजेला लागणारे जे काही साहित्य आहेत, तर तुम्ही जो काय बॅनर बघितला असेल त्याच्यामध्ये आपण व्हीलचेअर आहे, त्याच्यानंतर वॉकर आहे, कमोड चेअर आहे, कमरपट्टा आहे, मानेचा पट्टा आहे, श्रवणयंत्र, म्हणजे ह्या काही बेसिक गोष्टी आहेत। या सगळ्या गोष्टी ज्या काही गरजू लोक आहेत आपल्या विभागातील, की जे या सगळ्या गोष्टी परचेस घेऊ शकत नाही, विकत घेऊ शकत नाही, त्यांच्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे। समाजामध्ये बांधिलकी राखण्यासाठी आमचा एक छोटासा प्रयत्न आहे आणि त्यानिमित्ताने तुम्ही बघू शकता हा आम्ही एक छोटासा कार्यक्रम ठेवला आहे। त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही बघू शकता की किती लोक आलेत आणि आता सुरुवात आहे तर लोक येत आहेत। आम्ही जसे लोक येतात त्यांची एंट्री करतो आहे। काल रात्री आम्ही काही लोकांना फोन करून सुद्धा बोलवलेलं आहे, ते सुद्धा येत आहेत। प्रचंड पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे। माझं नाव दीपेश मोरे, मी पुण्याई सेवा संघ परिवाराचा एक सदस्य आहे। नमस्कार, मी राजेंद्र माळवे। मी ॲक्च्युली अपंग शाळेमध्ये शिक्षक आहे आणि विकलांग कल्याणकारी जी संस्था आहे त्यांच्या संचालिका नलावडे मॅडम यांचा आमचा गेल्या 5 वर्षापासून संपर्क येत आहे। जसं सरांनी सांगितलं तसं त्याप्रमाणे या ज्या स्कीमा असतात केंद्र सरकारच्या असो कुठल्या असो, त्या खरंच कोणाला समजत नाही किंवा माहीतच पडत नाही। या जे खूप मोठं योगदान आहे नलावडे मॅडमचं, की तळागाळापर्यंत पोहोचून त्या कधीही विचार करत नाही की मग आर्थिक पद्धतीने मला काही होईल का, किंवा त्यांच्या ह्याच्यातनं सुद्धा त्यांचं योगदान करून आर्थिक स्वरूपामधून आम्हाला ह्या स्कीमा वेगवेगळ्या कळवतात किंवा आज त्यांनी एवढं मोठं योगदान केलं की आमच्या संपूर्ण शाळेसाठी त्यांनी श्रवणयंत्र या सगळ्या जवळजवळ 40 विद्यार्थ्यांना आज त्यांनी दिलेलं आहे। त्यासाठी मी त्यांचा आणि सरकारचा खूप खूप आभारी आहे।
याचप्रमाणे इथंही त्यांचे नेहमी उपक्रम चालू असतात. प्रवीण गायकवाड सरांचंही खूप खूप धन्यवाद, कारण मी आज पहिल्यांदाच यांच्यासाठी जॉईन झालेलो आहे या संस्थेमध्ये. तर पुढे